हां, बोला दादा. जय शिवराय. जय शिवराय. बोला. तर जाफराबाद तालुक्यात काय परिस्थिती राहील पावसाबद्दल येत्या अर्ध्या तारखेपासून पुढे? हे बघा, जाफराबाद तालुक्याची परिस्थिती सध्या जर पाहिली आपण तर नॉर्मल आहे. आभाळ वगैरे येत राहील आणि 16 तारीख, 17 तारखेला सुद्धा धुळी, धुकं ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळेल. आणि ॲक्चुअली पावसाची जर कंडिशन आपण पाहिली तर तुमच्या भागामध्ये 18 तारखेला चिखुळे पडणं अशा गोष्टी होऊ शकतात. यामध्ये प्रभाव सर्वात जास्त असेल तर 19 तारखेला तुमच्या भागामध्ये अचानकच पाऊस येणं, संभाजीनगर साईडकडनं, भोकरदन साईडकडनं. तर हे 2 दिवस सतर्क राहा. तर वाऱ्याचा वेग आता अवकाळीमध्ये वाऱ्याचा वेग कसा असतो, धक्क्यासारखे पत्र पण उडू शकतात काही ठिकाणचे, असा वाऱ्याचा वेग असतो. गारपीट वगैरे गारपीट संदर्भात आपल्या अंदाजामध्ये तटस्थ भूमिका आहे तुमच्या भागातली. गारपीट झाली तरी 2 ठिकाणी होऊ शकते. पण सगळ्यांनाच गारपीटमुळे घाबरायचं काही काम नाही. पण एवढी विनंती आहे की माल कोणता तसा वाऱ्याने उडून जाईल किंवा नुकसान होईल असं ठेवू नका. कच्चा माल काढू नका. कारण की 2-3 दिवसाचा विषय पुढचा. जास्त काही परिस्थिती बिकट नाही समजा. तुमच्या भागातली परिस्थिती जास्त बिकट नाही, फक्त वाऱ्याची आमची थोडीशी प्रभाव आहे. बाकी इकडे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तेवढी परिस्थिती आहे बिकट. चालतं सर. धन्यवाद. धन्यवाद.